कामठीमधलं राजकारण कसं आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी सांगितलं। तेजल, आता आपण प्रेक्षकांना विदर्भानंतर पुन्हा एकदा मुंबईकडे नेऊया। पुन्हा एकदा मुंबईमध्ये भायखळ्यामध्ये आपण जातोय। भायखळ्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी थेट लढत होती आणि या लढतीमध्ये ठाकरे गटाचं पारडं जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत, त्यांच्या विरोधात कोण होतं, एकदा आपण ग्राफिक्सवर नजर टाकूयात। बघा, भायखळ्याची ही लढत मनोज जामसुदकर जे ठाकरे गटाचे उमेदवार होते ते संभाव्य आमदार असणार आहेत। शिंदे गटाच्या यामिनी जाधव ज्या विद्यमान आमदार देखील आहेत, मात्र कुठेतरी त्यांना फटका बसून ठाकरे गटाचे मनोज जामसुदकर यांच्या नावाला भायखळ्याच्या मतदारांनी पसंती दिलेली आहे। नक्कीच शिंदेंनी लोकसभेत सुद्धा यामिनी जाधव यांना संधी दिली होती, मात्र तेव्हाही त्यांचा पराभव झाला होता आणि आता सुद्धा त्यांचा पराभव होणार असं संभाव्य चित्र बघायला मिळतं। याची कारणं सुद्धा आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडनं। भायखळा विधानसभा मतदारसंघातील लढत, या मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनोज जामसुदकर यांना उमेदवारी दिलेली आहे। खरं म्हणजे पाहायला गेलं तर यामिनी जाधव यांनी दक्षिण मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये त्यांना मोठा फटका बसला होता। त्यांच्याच मतदारसंघातील लोकांनी त्यांना नाकारलं अशा चर्चा रंगल्या होत्या। खरं म्हणजे पाहायला गेलं तर यामिनी जाधव यांना त्यांच्याच मतदारसंघातून जवळपास 40,000च्या पुढे मतं मिळाली होती, तर त्यांच्या विरोधात असलेले आणि ठाकरे गटाचे उमेदवार खासदार अरविंद सावंत यांना जवळपास 86,000च्या पुढे मतं मिळाली होती। त्यामुळे यामिनी जाधव यांना त्यांच्याच विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी, जनतेने नाकारलं आहे अशी चर्चा रंगली होती। त्यामुळे यामिनी जाधव आता पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले आहेत। खरं म्हणजे पाहायला गेलं तर भायखळा विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल भाग आणि त्याच भागातील लोकांनी यामिनी जाधव यांना नाकारलेलं आहे। लोकसभेला ठाकरे गटाचं पारडं त्या ठिकाणी जड होतं आणि आता देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचंच पारडं या ठिकाणी जड राहणार आहे अशा चर्चा रंगल्या आहेत। त्यामुळे मनोज जामसुदकर हे भायखळा विधानसभा मतदारसंघातून या विधानसभा निवडणुकीत जिंकून येतील अशी चर्चा रंगली आहे।